आपल्याला तिकीट घ्यायचं तर वंचित बहुजन आघाडीचं साथ घ्यायची, म्हणजे आपल्याला साथ पाहिजे कोणातरी. मग मी सरदेव बाळासाहेबजी आंबेडकर यांना भेटलो. त्यांना म्हटलं, मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला तुम्ही तिकीट द्या. मला जर तिकीट दिलं तर माझ्या शेतकऱ्याचा फायदा होईल, मराठा समाजाचा होईल, मुस्लिम समाजाचा, म्हणजे धनगर समाजाचा, सगळ्यांचाच म्हणजे समाजाचा फायदा होणार आहे. कारण की त्यांचे मी प्रश्न संसदेत मांडण्यासाठी जाणार आहे. राज्यामध्ये कधी हवामान खराब होईल, कधी पाऊस येईल, कधी अवकाळी पाऊस येईल, कोणत्या तारखेला येईल, हे सगळं सांगण्यासाठी हवामान विभाग आहेच. पण मात्र शेतकऱ्यांसाठी, सामान्य जनतेसाठी केव्हा पाऊस येईल, काय येईल हे सांगण्यासाठी किंवा याचा हवामानाचा अभ्यास किंवा हवामानाचा अंदाज देण्यासाठी एक नेतृत्व राज्यामधून पुढे आलं आणि ते म्हणजे पंजाबराव डक यांचं. पंजाबराव डक यांनी मागच्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात हवामानाचे अंदाज दिले होते. त्यांचे हवामानाचे अंदाज हे काही प्रमाणात खरे ठरले, काही प्रमाणात खोटे ठरले, पण त्यांच्या हवामान अंदाजामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा झाल्याचं सुद्धा सांगितलं जातं. आता हेच पंजाबराव डक हे परभणी लोकसभा निवडणूक लढवणार आहेत आणि या ठिकाणाहून त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून तिकीटसुद्धा मिळालेलं आहे. आता परभणी लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार करायला गेला तर परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये तिथं खासदार आहेत ते म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव. संजय जाधव हे 2014 पासून 2019ला दुसऱ्यांदा निवडून आले आणि 2 वेळा खासदार परभणी लोकसभा मतदारसंघामधून झालेले आहेत. आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते ते म्हणजे राजेश विटेकर 2019ला. पण मात्र आता संजय जाधव यांना टक्कर देण्यासाठी महायुतीकडून उमेदवार दिले गेले आहेत, ते म्हणजे महादेव जानकर. आता महादेव जानकर आणि संजय जाधव या दोघांमध्ये सरळ टक्कर होईल असं वाटत होतं. पण मात्र या ठिकाणी आता हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांना सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडून तिकीट मिळालंय आणि ते या ठिकाणावर निवडणूक लढवणार आहेत. म्हणून ही जी लढत आहे ही तिरंगी लढत होईल असंच आपलं या ठिकाणी वाटतं. पण मात्र बंडू जाधव, संजय जाधव यांचं जे तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये काम आहे त्याच्यावर जनता त्यांना प्रभावी ठरेल का? महादेव जानकर हे बाहेरचे उमेदवार आहेत असं सुद्धा टीका त्यांच्यावर होते. पण संपूर्ण राज्य हा माझा मतदारसंघ आहे असं महादेव जानकर सांगत असतात. तर पंजाबराव डक हे परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव इथले रहिवासी आहेत, ते स्थानिक आहेत आणि ते वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवणार आहेत. आता पंजाबराव डक हे सोशल मीडियावर जरी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असले, जनतेमध्ये, शेतकऱ्यांमध्ये जरी त्यांची प्रसिद्ध असली तरीसुद्धा निवडणुकींमध्ये त्यांच्या पाठीमागे जनता कशा पद्धतीने उभा राहते हे आपल्याला पाहावं लागेल. पण मात्र जर आपण परभणी लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघामध्ये एकूण विधानसभेचे 6 मतदारसंघ येतात आणि या 6 विधानसभा मतदारसंघापैकी 3 मतदारसंघ हे महाविकास आघाडीच्या ताब्यात आहेत, तर 3 मतदारसंघ हे महायुतीच्या ताब्यात आहेत. जर आपण या परभणी लोकसभा मतदारसंघाच्या 6 विधानसभापैकी 6 विधानसभा पाहिल्या तर त्यामध्ये जिंतूर सेलू हा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो मेघनाताई बोर्डीकर इथून नेतृत्व करतात भाजपकडून. दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे मंठा परतूर या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात ते म्हणजे बबनराव लोणीकर. त्याच्यानंतर मतदारसंघ आहे तो म्हणजे घनसावंगीमधून राजेश टोपे हे शरद पवार गटाकडून म्हणजे राष्ट्रवादीकडून उमेदवार नेतृत्व करतात. आणि त्याच्यानंतर मतदारसंघ येतो तो म्हणजे पाथरी मानवत विधानसभा मतदारसंघामधून काँग्रेसचे सुरेशराव वरपुडकर हे काँग्रेसकडून नेतृत्व करतात. तर गंगाखेडमधून रासपचे म्हणजे महादेव जानकर यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाचे रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड विधानसभा मतदारसंघामधून नेतृत्व करतात. आणि जो परभणीचा विधानसभा मतदारसंघ आहे, परभणी विधानसभा मतदारसंघ, या मतदारसंघामधून शिवसेना ठाकरे गटाचे राहुल पाटील हे नेतृत्व करतात. अशा पद्धतीनं परभणी लोकसभा मतदारसंघ हा 6 विधानसभा मतदारसंघाचा आहे. त्यापैकी 3 मतदारसंघ हे महायुतीकडे आहेत तर 3 मतदारसंघ हे महाविकास आघाडीकडे आहेत. त्यामुळं जर इथं पाहिलं तर संख्याबळ यांचं सारखं असलं तरी या ठिकाणी खासदार कोणाचा होईल हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. जर आपण 2019चा विचार केला तर या ठिकाणी सरळ लढत झाली होती ती म्हणजे संजय जाधव आणि राजेश विटेकर यांची. राजेश विटेकर हे राष्ट्रवादीकडून होते. राजेश विटेकर हे दुसऱ्या क्रमांकावर होते नावगे काही मतांच्या फरकानं संजय जाधव त्या ठिकाणी निवडून आले. पण मात्र यावेळी आता राजेश विटेकर हे महादेव जानकर यांच्यासोबत असणार आहेत, भाजप त्यांच्या सोबत असणार आहे
आणि जी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे ती सुद्धा महादेव जानकर यांच्यासोबत असणार आहे। त्यामुळं सरळ सरळ लढत महादेव जानकर, संजय जाधव आणि त्यामध्ये आता पंजाबराव डक यांची सुद्धा भर पडलेली आहे। परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाची ताकद किती आहे हे आपण पाहिलेलं आहे, पण मात्र कधी काय होईल निवडणुकामध्ये काही सांगता येत नाही। त्यामुळं तुम्हाला काय वाटतं, परभणी लोकसभा कोणाकडे जाईल तर कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।